नमस्कार. मी डॉक्टर माधव पवार आणि आपण पाहताय टीका आणि टिप्पणी. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम यंत्रावर बंदी आणावी, ईव्हीएम यंत्राचा वापर बंद करावा, मतपत्रिकेने मतदान घ्यावं, अशी जी काही लोकांनी मागणी केली होती, तर सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावलेली आहे. आणि हे लोक परत परत ती मागणी करत असतात, केस दाखल करत असतात. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली या लोकांविरोधात. हे जे लोक आहेत ते असं दाखवतात की आम्ही लोकशाहीचे तारक आहोत, लोकशाहीचे संरक्षक आहोत. नाही, ते लोकशाहीचे तारक नाही आहेत, ते लोकशाहीचे संरक्षण नाही आहेत. ते फक्त मोदी विरोधक आहेत, भाजप विरोधक आहेत आणि RSS यांच्या विरोधक आहेत. मग त्याला फक्त ते आम्ही लोकशाहीचे रक्षक आहेत असा ते देखावा करतात. ते फक्त त्यांना काळाचे पान पलटायचं आहे, काळाच्या मागे जायचं आहे त्यांना. आता मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलवर बंदी आणा, मोबाईल वापरायलाच नको, असं मागणी करून चालेल का? नाही, आम्हाला मोबाईलची गरज नाही, आम्हाला लँडलाईनची गरज नाही, आम्ही पत्राने पोस्टाने करत बसू, आम्ही तारने पत्रव्यवहार करत बसू, आम्ही चालेल का? नाही, हे काळाचे पावलं उलटी फिरवण्यासारखं आहे. ते तसं चालत नाही. हे लोक सांगतात की ईव्हीएम हॅक केलं जातं, ईव्हीएममध्ये गडबड केली जाते, ईव्हीएममध्ये घोटाळा केला जातो आणि भाजपला मतं पडतात. मग जेव्हा निवडणूक आयोगावर हे लोक असे बोटं दाखवत राहतात, तेव्हा निवडणूक आयोगाने वैतागून काय केलं, सर्व शंका घेणाऱ्यांना सांगितलं की तुम्ही इथं हजर राहा आणि सिद्ध करून द्या की ईव्हीएममध्ये गडबड करता येते, ईव्हीएममध्ये हॅक करता येतो. तर कुठलाही प्रमुख पक्ष गेला नाही, कुठलाही प्रमुख पक्ष गेला नाही, गेलेच नाही. अरविंद केजरीवाल अत्यंत दांभिक, अत्यंत ढोंगी, अत्यंत लबाड मनुष्य, जो बोलतो त्याच्या उलटच काम करणारा मनुष्य, यांचाही म्हणे भाजपला मतदान ठोकून घेतात. कोणालाही कोणतंही बटन दाबा, कमळचं दाबा, झाडूचं दाबा आणि तर पंचायतचं दाबा, म्हणजे भाजपलाच मतदान जातो. बरं, तुम्ही जेव्हा असा आरोप करता तेव्हा ते आपलं सिद्ध करणं आपली जबाबदारी असते. मग ह्या माणसं सिद्ध करण्यासाठी काय केलं, ईव्हीएम मशीनचा नाही वापर केला. दिल्लीच्या विधानसभेत एक असंच कुठलं एक डुप्लिकेट यंत्र आणलं आणि त्याने सिद्ध करून दिलं काय, की मतदान पाहिजे त्याला ठोकून घेता येतं, आपल्याला करून घेता येतं. पण ते खरं आहे का? नाही, त्यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर करायला पाहिजे होतं, तसं केलं नाही. म्हणजे एखाद्याने काहीतरी घेऊन यायचं आणि त्याच्यावर सिद्ध करायचं. म्हणजे मी उद्या सांगितलं की मी पाण्याला आग लावू शकतो, मी पाण्यात आग लावून दाखवतो बुवा, आग लावता येते बुवा, सांगितलं मी, तर मग माझं नैतिक कर्तव्य काय होतं की मला कुठेही बोलवलं तर त्या पाण्याला मी आग लावून दाखवली पाहिजे. पण मी माझ्या घरी माझ्या माणसांमध्ये बसलो आहे, ते माझंच पाणी आहे आणि मी त्याच्यात आग लावून दाखवतो, सिद्ध करतो की पाण्याला आग लावता येते, पाण्यामध्ये आग लावू शकतो. नाही, असं नाही चालत. ते ह्या अरविंद केजरीवाल ते निवडणूक आयोगाच्या आमंत्रणावर गेलेच नाही आणि सिद्धही केलं नाही की मतदान हॅक केलं जाऊ शकतं, ईव्हीएममध्ये गडबड आहे. बरं, आता आपल्याला तर गेलं की नाही ते कळलं, ते व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जातंच, त्याच्यामुळे हॅक होण्याचा काही प्रश्नच येत नाही. तिथं कुठलीही चिप नाही आहे किंवा ते कुठलंही इंटरनेटलाच जोडलेलं नाही आहे. म्हणून मग तर हॅक करण्याचा किंवा काही गडबड करण्याचा, घोटाळा करण्याचा काही कारणच नाही आहे. आता बघा, एक लक्षात घ्या तुम्ही, पृथ्वीराज चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे आहेत, ते काही भाजपचे नाही, काँग्रेसचे आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं की मी इंजिनियर आहे आणि ईव्हीएम हॅक करता येत नाही आहे. हे 2019 नंतर सांगितलं. त्या 2019च्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार पडले. त्यांनी काय सांगावं, त्यांनी ईव्हीएमवर बोट दाखवलं का, त्याच्यावर त्यांनी कांगाव केला का? नाही, त्यांनी सांगितलं आम्हाला माहीत होतं मोदी लाट आहे, संपला विषय.
त्यांनी नाही म्हटलं की माझा मुलगा पडला त्यामुळे माझा नाही मोदीला आठवते असं नाही की तर तुम्ही EVM घोटाळा करून माझ्या मुलाला पाडलं, आमच्या पक्षाला पाडलं असं त्यांनी म्हटलंच नाही. राहुल गांधी 2019च्या निवडणुकीमध्ये अमेठीतून पराभूत झाले. त्यांनी नाही म्हटलं की मी EVM गडबड करून घोटाळा करून हॅक करून मला पाडण्यात आलं असं म्हटलं का? नाही. बरं, ते EVMची गंमतच असते काय, ते अमेठीतून घोटाळा करून राहुल गांधीला पाडता येतो, पण वायनाडमधून काही घोटाळा करता येत नाही. तिथून मात्र राहुल गांधी निवडून येतात. बरं, या EVMचं आणखी धमाल गंमत आहे. ते म्हणजे काय, उत्तर भारत हिंदी पट्टा ज्याला म्हटलं जातं, गुजरात त्याच्यामध्ये येत आणखी या ठराविक भागामध्येच फक्त ते EVMचा घोटाळा करता येतो, EVM हॅक करता येतो. दक्षिण भारतामध्ये ते हॅक करता येत नाही. असं कसं होऊ शकतो? हॅक कुठेही हॅक करता येऊ शकतो, घोटाळा करता कुठेही करता येऊ शकतो. मग ते पश्चिम बंगालमध्ये का करता येत नाही? ममता बॅनर्जीला का पराभूत करता येत नाही मग? आणि जर EVM गोंधळ करता येतो, EVM हॅक करता येतो, काही गडबड करता येते, तर मोदी आणि शहांना रात्रंदिवस दगदग करायची, धावपळ करायची गरजच काय? गरज काय? हा मग कर्तृत्व शून्य आहे, तो भ्रष्ट आहे, त्याला काढून टाका, अमकं करून टाका, हे करायची गरज नाही आहे. ज्या ज्या पक्षातनं निवडून येऊ शकतील त्यांना आपल्या पक्षामध्ये आणायची गरज काय? काही गरज नाही आहे. दगदग करायची गरजच नाही आहे. पेट्रोल स्वस्त करा, गॅस सिलेंडर स्वस्त करा, 5 वर्ष धान्य मोफत देऊ, हे करू ते करू. मोदींना असं खोटं सांगायची किंवा ते आश्वासन द्यायची, तसं काही करायची गरजच नाही ना. सोपं आहे ना. कारण मतदार जर मला EVM गडबड करता येते, जर मला EVM हॅक करता येते, तर मग मला मतदारांकडे जायची, त्याच्याकडे एवढं दगदग रात्रंदिवस प्रचार करायची, दगदग करायची, पेट्रोल स्वस्त करा, गॅस स्वस्त करा, हे करा ते करा, गरजच नाही. या पक्षातून त्या पक्षातून माणसं फोडून आपल्या पक्षामध्ये आणा. कारण काय, निवडून यायचं आहे. कारण पण जर तुम्हाला हॅक करता येते, जर तुम्हाला EVM घोटाळा करता येतो, तर या लोकांना भाजपला घ्यायची गरजच काय? EVM काही गडबड करून हॅक करून आमकं करता येतं, काही करता आलं असतं तर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्याच असत्या विधानसभेच्या. आता लोकसभेच्या तर घेत आहेत, मग विधान केव्हाच्या घेतल्या असत्या. सगळे भाजपचे माणसं निवडून आणले असते आणि विषय संपला असता. EVM वर जे घेणारे सोशल मीडियावर आपण जे पाहतो ना, आपण काही विद्वान, तज्ज्ञ, पंडित, जाणकार, अभ्यासू, ते EVM वर कायम बोट दाखवत राहतात, EVM कडे बोट दाखवत राहतात. ते ही मंडळी असते, ती विद्वान महापुरुष असतात की जे कधी मतदान करायला सुद्धा जात नाही. हो, ते मतदान करायलाही जात नाही, पण EVM कडे बोट करायला पाहिजे, सगळ्यात पुढे असतात. ते कधी निवडणुकीत उभं राहत नाही, त्यांच्या घरातलं कोणी उभं राहत नाही, पण ते मात्र EVM कडे बोट करणार. आणि जे बिचारे पडतात, निवडणुकीमध्ये उभे राहून पडतात, ते मात्र EVM कडे बोट करत नाही. का बरं? मी कांगाव, मी उभा राहत असेल, मी पडत असेल तर मी कांगाव केला पाहिजे ना. EVM पडलो, माझं काम खूप चांगलं आहे, मला तर मी खूप लोकप्रिय आहे, मी तर एकदम प्रख्यात आहे, प्रत्येक मत मलाच पडलो होतं. नाही, हे सगळं बंद झालं पाहिजे. कांगावा करणं बंद केलं पाहिजे किंवा मग सिद्ध केलं पाहिजे. न्यायालयाने एक चांगलं केलं, त्याला फटकारलं, पण ते फटकारणं फक्त चूक झालं. त्या ज्या लोकांनी तक्रार दाखल केली त्या प्रकारचा दंड ठोकला पाहिजे होता. म्हणजे तरी ते पुन्हा EVMच्या नावाने गळा काढणार नाहीत, EVMच्या नावाने कांगावा करणार नाही आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार नाहीत. म्हणजे असं केलं असतं तर हा प्रकार थांबला असता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.